नायलॉन मांजांमुळे नागरिकांचे नव्हे तर आकाशात मुक्तपणे भ्रमंती करणाऱ्या मुख्य प्राण्यांच्याही जीवावर बेतत आहे। अशीच एक घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील वनविहार कॉलनी येथील एका उंच गुलमोहर झाडाच्या फांदीवर एक भारद्वाज पक्षी नायलॉन मांजात अडकलेला होता। स्थानिक नागरिकांनी अग्निशामक अधिकाऱ्यांच्या मदतीने या भारद्वाज पक्षाची सुटका केली। पतंगीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा विजेच्या तारा झाडांवर अडकून पडत होते। झाडांना अडकलेल्या मांजांमध्ये पक्षी अडकण्याची जास्त शक्यता असते। त्याच अनुषंगाने सातपूरच्या वनविहार कॉलनी येथे एका झाडावर भारद्वाज पक्षी अडकलेला होता। या परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले असता त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ती तात्काळ घटनास्थळी पोहोचले। झाडावर असलेल्या नायलॉन मांजामध्ये भारद्वाज पक्षी अडकलेले होता, त्यामुळे त्या सोडता येत नव्हते। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून एक भल्या मोठ्या लाकडाने त्याच्या भोवती असलेला नायलॉन मांजा काढून त्यापासून त्याची सुटका केली। दरम्यान प्रसंगी अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन विजय मुसळे, AP मोरे, तारा सूर्यवंशी, जतीन आतकडे, रोशन गांगुर्डे, वाहन चालक RN सय्यद आदींनी ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।